गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून घबराट निर्माण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। भारत सरकारने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात योग्य पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवा काही माध्यमातून पसरवल्याने पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्याचेही त्यांनी नमूद केले। मात्र भारत सरकारने स्पष्ट केले आहे की इंधनाचा कोणताही तुटवडा होणार नाही। भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो आणि विशेषतः माध्यमांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका। भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे। भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशा प्रकारे मोदीजींनी पावलं उचलली आहेत ही आपल्या समोर आलेली आहेत। 2-3 दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या। भारत सरकारने सांगितलं अशी कुठलीही कमतरता होणार नाही। त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे, जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे।